सो मॅम, डोळा जसं तुम्ही सांगितलं की सगळ्यात नाजूक आणि सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे. सो त्यामध्ये तुम्हाला शिकताना किंवा त्याच्यामध्ये जो जर्नी झाली आत्तापर्यंतची, तर तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले? लहान मुलांच्या मध्ये ना मायनस नंबर जास्त व्हायला लागलाय, तर तो घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? डेली रुटीनमध्ये काय चेंजेस करू शकतो? रोज कमीत कमी 1 ते 2 तास मुलांनी बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळावे. डोळे येणे हा काय प्रकार असतो आमच्या प्रेक्षकांना सांगा जरा. डोळे येणे म्हणजे एक व्हायरल आहे. जसं आपल्याला सोर थ्रोट होतो तसं आपल्याला सोर आईज होतात. ते एक इन्फेक्शन आहे जे आपल्याला एकमेकांकडून पसरतं. डोळ्यात डोळे बघण्याने ते काही इन्फेक्शन पसरत नाही, ते टचनी पसरतंय. आजकाल ना मोबाईलमुळे खूप स्क्रीन टाइम वाढलाय, प्रत्येकाचा स्क्रीन टाइम वाढलाय. डोळ्यावर त्याचा कसा परिणाम होतो आणि त्यासोबत सायंटिफिकली काही रिझन्स आहेत का त्यासाठी? सो तुमचं MLA टॉक शो मध्ये मनापासून स्वागत आहे मॅम. धन्यवाद. टॉक शो मध्ये तुम्ही मला बोलवलं त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. येस, थँक्यू सो मच. सो मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळं लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत आज जो डोळ्याचे परिणाम होत आहेत किंवा डोळ्यावर परिणाम होत आहेत, सो त्याच्याविषयी तर आज आपल्याला नॉलेज मिळणारच आहे. पण मला थोडंसं तुमच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल पण बोलायचं आहे. सो मॅम, सगळ्यात पहिल्यांदा डोळ्याचा डॉक्टर का बनायचं तुम्हाला इच्छा झाली आहे? तर डॉक्टर होण्याची जी प्रेरणा आहे ती मला घरातूनच मिळालेली आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की आपली मुलगी डॉक्टर व्हावी. बर. ते स्वप्न माझं झालं नंतर आणि मला असं वाटलं की नाही, आता हे चॅलेंज म्हणून मी ॲक्सेप्ट केलं आणि मी म्हटलं आता मी डॉक्टर होणार. आणि ते करत करत मला हे क्षेत्रात इतकं आवड आणि हे निर्माण झालं की मी तेच पुढे कंटिन्यू केलं. वडिलांची एक अपेक्षा होती की आपल्याकडून समाजासाठीही काही सेवा होऊ शकते, म्हणून त्यांना तो डायरेक्शन योग्य वाटला. अरे वा, खूपच सुंदर. सो वडिलांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. येस. पण मला हे सांगा की नेत्र तज्ञच का, डोळ्यांचे डॉक्टर का व्हायचं होतं तुम्हाला? MBBS करताना आम्हाला अख्ख्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गन्स शिकवले जातात आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला पोस्टिंगही लागते. पण डोळा हा अतिशय छोटा ऑर्गन आहे. हो. पण आपल्या पंचेंद्रिय जे आहेत त्यात सगळ्या महत्वाचं म्हणजे डोळा आहे. बरोबर. दृष्टी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ते आपल्याला नाही कळणार का, तर आपल्याला सगळं दिसतंय. पण जर एखाद्या माणसाला दिसत नाही तर त्याला खरं जाणीव आहे की दृष्टीचा त्याच्या आयुष्यात काय इम्पॉर्टन्स आहे. जे आपण शिकतो, जे आपण बघतो ते आपण कसं शिकतो, 70 ते 80% त्यातलं नॉलेज आपल्याला दृष्टीमुळे मिळतं. तर जर आपल्याला कुठली गोष्ट शिकायची झाली आणि आपल्याला विजनच नसेल तर आपण शिकूच शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत आणि जे त्यातलं मी जर का त्यात काही भाग देऊ शकते ते मला खूप चांगलं वाटलं. आता तुम्ही बघाल तर इवन भारतामध्ये इतके लोक ब्लाइंडनेसमुळे सफर करतात. लोकांना माहिती नसतं की त्यांना डोळ्यांचे आजार आहेत. का तर वेळोवेळ आपण डॉक्टरांकडे जात नाही किंवा काही लोकांना ते ॲक्सेसिबलही नसतं, म्हणजे महाग असतं किंवा ते खूप गावाकडे राहतात. त्यामुळे कित्येक कारणं आहेत की ज्यांना अंधत्व आहे ते आपण अतिशय अवॉइड करू शकतो किंवा त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. पण अवेअरनेस नसल्यामुळे किंवा सुविधा नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. तर माझा माध्यम हेच राहणार आहे की प्रत्येकाला आय केअर अफोर्डेबल आणि ॲक्सेसिबल हे दोन्ही हवं. सो मॅम, डोळा जसं तुम्ही सांगितलं की सगळ्यात नाजूक आणि सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे. सो त्यामध्ये तुम्हाला शिकताना किंवा त्याच्यामध्ये जो जर्नी झाली आत्तापर्यंतची, तर तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले? सुरुवात म्हटलं तर मी 2 वर्ष काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर होते. बरं. त्यानंतर मी YCM मध्ये 1 वर्ष काम केलेलं आणि त्यापुढे मी संजीवन हॉस्पिटल, लोवल हॉस्पिटल अशा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये अटॅचमेंट घेतली. पण मग सगळीकडे काम करताना आपण कामच करतो, स्वतःचे काही इनपुट्स आपल्याला फारसे देता येत नाही. मग मी ठरवलं की नाही, आपल्याला आपलं काहीतरी उभार करायचं आहे. बरोबर. तर पहिल्यांदा मी इंडोविजन कॅटरॅक्ट अँड लेसिक आय सेंटर ह्याची स्थापना केली ॲट डेक्कन. 1 वर्षानंतर त्याचं दुसरं ब्रांच मी काढलं कोंढव्यामध्ये. बरं. तेही अजूनही चालू आहे. आता त्याला 4 वर्ष होत आली. वा. दोन्हीही सेंटर्स हे माझे आय चेकअप किंवा क्लिनिक्सच होते. पण मला असं हे जाणवलं की जोपर्यंत आपण
सर्जिकल सेंटर उघडत नाही तोपर्यंत आपण पूर्णपणे सर्व्हिसेस देऊ शकत नाही. तर म्हणून आता 6 महिन्यापूर्वी आपण राघव आय हॉस्पिटल आणि डायग्नॉस्टिक सेंटर हे शिवाजीनगर येथे स्टार्ट केलेलं आहे. ह्या सेंटरमध्ये आपल्याला डोळ्यांच्या बाबतीत सगळ्या तपासणी, सगळ्या सुविधा उपलब्ध आहे. डोळ्यांची शस्त्रक्रिया, रेटिना, कॉर्निया, सगळे लेझर्स सगळ्या एका छताखाली मी आणले आहेत. आणि ह्याच्या मागे उद्देश एकच होता की शून्यापासून प्रीमियम सर्जरीपर्यंत प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट चांगली मिळावी. एव्हरी आय डिझर्व्स द बेस्ट. एकच माझं उद्देश आहे. जस्ट बिकॉज तुम्ही काही गोष्टी अफोर्ड करू शकत नाही त्यामुळे तुमची डोळ्यांची ट्रीटमेंट होणार नाही, तर तसं नाही आहे. तुम्हाला डोळ्यांचा कुठलाही विकार असेल तुम्ही या, आपण बघूया. असं नाही आहे की आपण फक्त चार्जेस घेऊनच ट्रीटमेंट करणार आहे. आपण ठराविक वेळ दिलेली आहे ज्यात आपण मोफत तपासणीही करतो आणि मोफत मोतीबिंदू आणि डोळ्यांची शस्त्रक्रियाही आपण करतो. सुपर्ब सुपर्ब. सो गरिबापासून मध्यमवर्गीयपासून सगळ्यांसाठी तुमच्याकडे सेवा उपलब्ध आहे. अगदी. आणि वडिलांनी जे सांगितलं आहे सेवा, येस, ते आपण लक्षात ठेवून पुढे काम करणार आहे. खूप छान, खूप सुंदर. सो मॅम, आजकाल ना मोबाईलमुळं खूप स्क्रीन टाईम वाढला आहे. प्रत्येकाचा स्क्रीन टाईम वाढला आहे. डोळ्यावर त्याचा कसा परिणाम होतो आणि त्यासोबत सायंटिफिकली काही रिझन्स आहेत का त्यासाठी? आता मोबाईल म्हणजे हे तुमच्या डोळ्यांचा शत्रू आहे. बरोबर. तसं तुम्ही त्याला समजा. कित्येक तास स्क्रोल करणं, रील्स बघणं, नॉनस्टॉप डोळ्यांना थकवा येतो. डोळ्यात कोरडेपणाचा प्रमाण वाढलाय. संध्याकाळी असे वाटतात आपल्याला की डोळे बंद करून बसावं, कारण डोळे दमून जातात. डोळ्यात टोचणं किंवा खुपणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. ड्रायनेस जो आहे तो खूप प्रमाण वाढत चाललाय. पहिली आपण 20 वर्षाच्या खाली ड्रायनेस कुणाला हे आम्ही ऐकायचोच नाही. म्हणजे हे लहान मुलांमध्ये वगैरे हा प्रकारच नव्हता. पण मोबाईलमुळे अगदी कोणीही आजकाल येतं की डोळे चोळतायत, लाल होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मोबाईल्स किंवा स्क्रीन टाईममुळे होत आहेत. आता स्क्रीन टाईम म्हटलं तर आपला फक्त मोबाईल नाही आहे. हो. प्रत्येक रूममध्ये आपल्याकडे काहीतरी डिव्हाइस आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही. म्हणजे आपल्या घरात एकही रूम अशी नसते की जिथे डिव्हाइस नसतो. तर किती डोळ्यांवर ताण पडतोय. म्हणजे एकसारखं तुम्ही स्क्रीन्स बघताय तर डोळ्यांना आरामच नाहीये. नॉर्मली आपल्याला जो जवळचा नंबर आहे तो 40 नंतर लागतो. पण हे सतत मोबाईल बघितल्यामुळे आत्ता जे पेशंट्स येतात 37-38 ह्या वयात सुद्धा मला जवळचा चष्मा द्यावा लागतो. कारण जवळचं आपण जेव्हाही बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांचे मसल्स काम करतात आणि ते इतके तासोन तास काम करून ते दमून जातात. दिवसाच्या एंडला असंही होतं की कधी कधी आपल्याला जवळच्या गोष्टी दिसत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी एक्सेस स्क्रीन टाइम किंवा एक्सेस मोबाईल यूजमुळे होतोय. लहान मुलांचे, विशेषतः जे लहान, आपण काय करतो की मुलगा जेवत नाही, चला मोबाईल देऊन टाकला, आपण काहीतरी कामात आहे देऊन टाकला मोबाईल. सो मुलांचा लहान स्क्रीन टाइम आहे ना खूप जास्त वाढत चाललाय. सो त्यासाठी पालकांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे? पालकांनी पहिली तर गोष्ट जेवत नाहीये त्याचं सोल्युशन मोबाईल देणं नाहीये. बरोबर. लहान मुलं ह्यांचं हे वाढतं वय आहे. जशी त्यांची उंची वाढतीये तसं त्यांचा डोळाही वाढतोय. जे स्टिम्युलस तुम्ही आता लहानपणी देणार आहात तसंच त्यांच्या डोळ्यांची वाढ होणार आहे. मायनस नंबर हा लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढत आहे. जेव्हा आपण वाढलो तेव्हा वर्गातील 40 मुलांपैकी 4-5 मुलं चष्मा घालून यायची आणि त्यांनाही आपण चष्मिश म्हणून असं चिडवायचो. पण आता तो प्रमाण इतका वाढलाय की एका वर्गात 10 मुलं तरी किमान चष्मा लावून असतात आणि 5-6 मुलं अशी असतात ज्यांना लांबचं दिसत नाही पण त्यांना माहित नसतं की त्यांना दिसत नाहीये किंवा त्यांना चष्म्याचा नंबर आहे. तर लहान मुलांमध्ये मोबाईलचा मी म्हणेल 8 वर्षाच्या खाली काहीच रोल नाहीये. त्यांचं जे काय वाढ होणं आहे, जे काय शिक्षण होणं आहे ते सगळ्या अभ्यासातून, बुकमधून ते करू शकतात. 8 वर्षाच्या नंतरची जी मुलं आहेत त्यांना काहीतरी होमवर्क्स वगैरे आजकाल प्रोजेक्ट्स येतात. पण
तेही ते मोठ्या स्क्रीनवर बघू शकतात, लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर. मोबाईलवर बघणं हे सोल्युशनच नाहीये. मायनस नंबर मोबाईलमुळे खूप फास्ट वाढतो आणि जसं जसं तसं त्यांचं वय वाढत जाणार आहे तसं तसं तो मायनस नंबर ही पुढे वाढत जाणार आहे. डोळ्यांचे जे मसल्स आहेत तेही पूर्णपणे एक्झॉस्ट होऊन जातात किंवा पूर्ण दिवस ते काम करत राहतात. दिवसाच्या एंडला जेव्हा एवढा मायनस नंबर वाढतोय त्याने तिरळेपणा निर्माण होणं, डोळे कोरडे पडणं, लहान मुलं सारखे डोळे चोळतात. डोळे चोळल्यामुळे इन्फेक्शन्स होणं, ॲलर्जीज होणं, ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. तर लहान मुलांना जर तुम्ही मोबाईल देताय तर त्यांचे डोळे तुम्ही खराबच करताय. त्यापेक्षा त्यांना बाहेर पाठवा, मैदानी खेळ खेळू द्या, फ्रेंड्स बनवू द्या, म्हणजे त्यांचं विकासही चांगलं होणार आणि त्यांची डेव्हलपमेंट चांगली होते आणि डोळ्यांचे आजारही कमी होतात. सो मॅम, लहान मुलांच्या मध्ये ना मायनस नंबर जास्त व्हायला लागलाय, तर तो घालवण्यासाठी आपण काय करू शकतो? डेली रुटीनमध्ये काय चेंजेस करू शकतो? आता जो मायनस नंबर आहे तो खूप फास्ट वाढू शकतो जर का लहान मुलं सतत मोबाईलवर राहिली आणि सतत शाळेत पण ते 7-8 तास जवळचंच काम करतात. बरोबर. तुम्ही बघितलं असेल की साधा एक आपला मोबाईल फोन घ्या, जर का आपण लांबचा कुठला फोटो काढतोय तर त्यात जवळची गोष्ट ब्लर होते. बरोबर. आणि जेव्हा आपण जवळचं फोकस करतो तेव्हा लांबची गोष्ट ब्लर होते. तर ही जी फोकसिंगची कपॅसिटी आहे ते आपली लेन्स करते. लेन्स करते म्हणजे काय? डोळ्यातले जे मसल्स आहेत ते काम करतात. लहान मुलांमध्ये सुद्धा जेव्हा ते जवळचं इतके तास बघतायत तेव्हा ते आय मसल्स काम करतायत. तर ते आय मसल्स रिलॅक्स कधी होणार? जेव्हा मूल लांब बघणार. आणि लांब बघण्याची कपॅसिटीच तुम्ही देत नाहीये मुलांना. तर पहिलं म्हणजे रोज कमीत कमी 1 ते 2 तास मुलांनी बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळावे. त्यांनी त्यांची दृष्टीही चांगली राहणार, फिजिकल हेल्थही चांगली राहणार आणि हे जे मायनस नंबर पटपट पटपट वाढते तेही स्टेबल किंवा कंट्रोलमध्ये राहतील. दुसरं म्हणजे आय ड्रॉप्स असतात ज्यांना आम्ही प्रिस्क्राईब करतो. ओव्हर द काउंटर मेडिकलमध्ये जाऊन कुठलाही ड्रॉप घेऊन त्याचा उपयोग नाहीये. मायनस नंबर ज्यांना फक्त हाय मायोपिक मायनस नंबर आहे त्यांनाच फक्त आपण देतो. सिलेंड्रिकल पॉवर असेल किंवा प्लस नंबर असेल तर त्यांना ह्या आय ड्रॉपचा काहीच फायदा होत नाही. तर प्रॉपर तपासणी करून जर का त्यांचा नंबर वाढत असेल तर तसे आय ड्रॉप सुरू करता येतात. तिसरी गोष्ट म्हणजे मायोपिया कंट्रोल ग्लासेस येतात, चष्मे असतात, स्पेशली डिझाईन्ड असतात. हे ह्या मुलांसाठी ज्यांचे नंबर मायनस नंबर खूप फास्ट वाढत आहेत. आणि बाहेर जात आहे सनलाईटमध्ये तर तुम्हाला विटॅमिन डी ही मिळतंय आणि लांबचंही तुम्ही बघताय. विटॅमिन डी मिळालं तर डोळ्यांची वाढी चांगली होणार आहे आणि ओव्हरऑल हेल्थ वाढणार आहे. आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणणार आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे नुसतं गाजर खाणं का? तर नाही. आपल्या ताटात सगळ्या रंगाच्या भाज्या आणि सगळी फळं पाहिजे. तर ऑल्टरनेट करून किंवा मिक्स अँड मॅच करून सगळी भाज्या आणि सगळ्या फळं आपल्या मुलांना द्या म्हणजे ते डोळे मस्त छान आणि निरोगी राहतील. सुपर सुपर. सो न्यूट्रिशन तर खरंच इम्पॉर्टंटच आहे. आणि मैदानी खेळ हा जो एक पॉईंट सांगितलाय की आजकाल मैदानी खेळ लोक जात नाहीत खेळायला. सो ते एक पॉईंट लोकांनी खरंच पालकांनी ॲड करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप लोकांना चष्मा असतो आणि त्यांना एक प्रश्न पडला असतो की तो चष्मा आपण कायमस्वरूपी काढू शकतो का? मग त्यासाठी लेझर ट्रीटमेंट झालं तर खरंच काढू शकतो का? हो, अगदी. म्हणजे लेझर शस्त्रक्रिया ही करून आपण नंबर घालवू शकतो, पण ह्याच्यात बऱ्याच अटी आणि नटी आहेत. तर ते कसं? 18 वर्षापर्यंत आपल्या डोळ्यांची वाढ होत असते. जशी आपली उंची वाढते तशी डोळ्यांची पण वाढ होत राहते. तर 18 नंतर आपण म्हणतो की एक डोळ्यांचा पॉवर जो आहे तो स्टेबल होतो. स्टेबल पॉवरवर आपण लेझर शस्त्रक्रिया करू शकतो. फक्त पॉवर स्टेबल झाला तर आपण लेझर ऑपरेशन करू शकतो का? तर नाही. त्याच्यापूर्वी आपल्याला भरपूर तपासण्या करायला लागतात ज्यात आपल्याला कॉर्नियाचं कर्वेचर, त्याची थिकनेस, कॉर्नियावर कुठली ओपॅसिटी नाही ना, प्युपिलचं साईज, आपली लेन्स व्यवस्थित आहे ना, रेटिना मागचा पडदा कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासतो आणि त्यानंतर आपण ठरवतो की ठीक आहे, हा पॉवरला जर आपण लेझर शस्त्रक्रिया केली तर त्याला चांगले रिझल्ट्स मिळणार आहे आणि त्याची विजन करेक्शन पण पूर्णपणे होणार आहे. तर सगळ्या तपासणी केल्यानंतर
आपण हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. सुपर. सो लेझर ट्रीटमेंट किंवा त्यासारखे अजून कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत आत्ताच्या सध्याच्या घडीला? आता चष्मा काढायचं म्हटलं तर पॉवर किती आहे त्यावर अवलंबून असतं की आपण कुठली ट्रीटमेंट करू शकतो. लेझर प्रोसिजर जर का आपण गेलो तर जसं मी तुम्हाला म्हटलं हे आपण सगळ्या तपासणी करतो, त्यात सगळं जर का नॉर्मल असेल तर आपण लेझर शस्त्रक्रिया करू शकतो. लेझरमध्ये मेन कॅटेगरीज म्हणजे PRK लेझर, लेसिक जे सगळ्यात कॉमनली परफॉर्म प्रोसिजर आहे. लेसिकच्या वर फेमटो लेसिक आहे आणि स्माईल. हे अशा 4-5 पद्धती आहेत लेझर करण्याच्या. रिझल्ट सगळ्यांचा लगभग सेमच आहे मी म्हणेल. प्रत्येक पद्धतीचे आपले ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. पण जर तुमची क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर कुठलीही प्रोसिजर केली तरी तुम्हाला फारसा नुकसान होणार नाही. पण त्यांचं काय, जे हे लेझर प्रोसिजरमध्ये बसत नाही त्यांना IPCL किंवा लेन्स एक्सचेंज ह्या ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. IPCL म्हणजे आपण जशी कॉन्टॅक्ट लेन्स घालतो तशीच इंट्राऑक्युलर कॉन्टॅक्ट लेन्स येते. तर जे तुमचा चष्म्याचा पॉवर आहे त्या नंबरची कॉन्टॅक्ट लेन्स आपण जाऊन डोळ्याच्या आत बसवतो आणि ती एक परमनंट कॉन्टॅक्ट लेन्स तुमच्या डोळ्यात फिट बसते. मग त्याला काय परत काढायचं किंवा क्लीन करायचं असं काही नसतं. तर ती एक ट्रीटमेंट खूप छान आहे आणि खूप हाय पॉवर्स पण आपण त्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. ओके. सो हे तर झालं 18 वर्षाच्या पुढचे, पण मग 40 नंतर पण हे आपण करू शकतो? हो. तर खूप वर्षापूर्वी हे पॉसिबल नव्हतं की 40 आपण म्हटलं की चष्मा घालवायचा असेल तर आपण म्हणायचं फक्त 18 वर्षानंतर आपण लेझर सर्जरी करू शकतो. पण 40 नंतर तुम्हाला जवळचा नंबर नक्कीच येणार. पण आता अत्याधुनिक लेझर प्रोसिजर्स आले आहेत आणि 40 नंतर सुद्धा आपल्याला चष्म्याचा नंबर लेझर शस्त्रक्रियांनी घालवता येतो. तर ह्या काळातले जे लेझर्स आहेत त्याला आपण प्रेस बायॉन्ड लेझर असं म्हणतो. ओके. तर प्रेस बायॉन्ड लॅसिक लेझर आणि प्रिलेक्स या 2 पद्धतींनी आपण 40 नंतरचा चष्मा सुद्धा घालवू शकतो. ओके, ग्रेट. सो आत्ता एक शब्द तुम्ही सांगितला प्रेस बायॉन्ड, मी फर्स्ट टाइम ऐकतेय हा शब्द. सो काय असतं हे नेमकं, म्हणजे काय त्याचा अर्थ? तर प्रेस बायोपिया म्हणजे आपला जवळचा जो चष्मा आहे 40 नंतरचा, आणि ह्याचं जे ट्रीटमेंट आपण करतोय त्याला आपण प्रेस बायॉन्ड लेसिक असं म्हणतोय. तर जे आपण लॅसिक लेझर वापरतो तोच लेझर इथे वापरला जातो, पण ह्यात आपण लांबचा आणि जवळचा दोन्हीही नंबर घालवतो. तर हे आपण कसं करतो, आपले दोन्ही डोळ्यांपैकी एक डॉमिनंट डोळा असतो आणि एक नॉन डॉमिनंट डोळा असतो. तर डॉमिनंट डोळ्याला आपण लांबसाठी करेक्ट करतो आणि नॉन डॉमिनंट डोळ्याला आपण जवळसाठी करेक्ट करतो. ह्या पद्धतीने आपल्याला लांबचं जवळचं कम्प्युटरचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात, तेही बिना चष्मा. आणि 40 नंतर सुद्धा जे म्हणतात की नाही आपल्याला चष्मा घालावाच लागेल, तर तसं आता काही राहिलेलं नाहीये. तुम्ही सहज प्रेस बायॉन्ड करून छान बिन चष्म्याचं बघू शकता. वा, भारी. म्हणजे किती आधुनिक पद्धती आल्या, तेव्हा नव्हत्या मला असं वाटतं. हो, आणि अनेक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट जे आहेत त्यांनी सुद्धा ही सर्जरी केलेली आहे. म्हणजे एक डॉक्टर श्री गणेश म्हणून आहेत बँगलोरमध्ये, ते खूप नामांकित सर्जन आहेत. त्यांनी स्वतः ही प्रोसिजर स्वतःच्या डोळ्यांवर केली आहे. आपण इथं शिवाजीनगरमध्ये करतो ही प्रोसिजर? हो, करतो. ओके, ग्रेट. सो अजून एक शब्द तुम्ही घेतला की प्रिलेक्स. आता हे प्री बायोड लेन्स एक्सचेंज म्हणजे काय, ह्याचा पर्याय काय असतो? तर प्रेस बायोपिक लेन्स एक्सचेंज, ज्यांना पॉवर खूप जास्त आहे त्यांना आपण जी नॅचरल लेन्स असते डोळ्यातली ती लेन्स काढणं आणि त्याच्या जागे मल्टीफोकल लेन्स बसवणं, ह्या पद्धतीला आपण प्रिलेक्स लेझर म्हणून, प्रिलेक्स सर्जरी म्हणून म्हणतो. आता प्रिलेक्स म्हणजे एकदा तुम्ही प्रिलेक्स केलं की लाईफ टाईम तुमचा चष्म्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे तुम्ही जर का 40-45 मध्ये हे सर्जरी केली तर त्यानंतर लांबचं, कम्प्युटरचं आणि जवळचं ह्या तिन्ही विजन, डिस्टन्स विजन तुम्हाला क्लिअर दिसतात आणि चष्मा परत येण्याचा हे राहत नाही. पण मग इन केस डायबिटीज ज्यांना आहे तर त्यांच्यासाठी काय पर्याय असतो? त्यांचा जरा समजा मागचा जो पडदा असतो. हो, तर हा खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला.
आता जसं आपण म्हटलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण केव्हा करू शकतो, जेव्हा तुमच्या सगळ्या बाकीच्या कॉर्निया क्लिअर आहे, लेन्स क्लिअर आहे, रेटिना चांगला आहे. म्हणजे एक नॉर्मल पर्सनला चष्मा लागलाय त्या केसेसमध्ये आपण हे करू शकतो, राईट? आता डायबेटिक पेशंट्समध्ये सुद्धा डायबिटीज जर का तुमची अनकंट्रोल्ड असेल तर मागचा जो रेटिना आहे तिथे रक्तस्राव होणं, सूज येणं, पाणी साठणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्याच्यावरही आपण लेझर उपचार वगैरे करू शकतो. बरोबर. पण ह्या गोष्टी न होण्यासाठी शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं, दरवर्षी डोळ्यांच्या डॉक्टरांकडून रेटिना तपासणी करून घेणं, त्याने तुमचे डोळे निरोगी राहतात. जरी तुम्हाला डायबिटीज असेल तरी तुम्ही मल्टीफोकल लेन्सेस आणि चांगल्या लेन्सेस चूज करू शकता, पण तुम्हाला शुगर कंट्रोल करावी लागेल. बर, आता जे तुम्ही सांगितले की प्री बाइंड लेन्सेस आपण सर्जरी करू शकतो नॉर्मल लोकांसाठी, राईट? सो त्यानंतर तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यावे लागतात का, की नॉर्मल व्यक्तीसारखं तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात, वाकणं किंवा वजन उचलणं, असं काही? सर्जरी नंतर आपले थोडे प्रिकॉशन्स असतात. बर. जेव्हा लॅसिक सर्जरी असते तेव्हा आपण डोळे रब नाही करायचे, आय ड्रॉप्स व्यवस्थित टाकायचे, बाहेर जाताना गॉगल लावायचा, असे काही नियम असतात. पण ते एक 2-3 आठवडे ते नियम आपल्याला पाळावे लागतात. त्यानंतर तुम्ही अगदी स्विमिंग पासून सगळ्या गोष्टी करू शकता. ओके. म्हणजे तर मुख्य त्याचा हेच आहे की तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकता बिन चष्म्याचं. त्यासाठी तुम्ही ही सर्जरी करा. ओके, ग्रेट. सो मे बी मिसेस पुणे किंवा मिसेस इंडिया वगैरे त्यांच्यासाठी हे खूपच चांगले वरदानच आहे, कारण चष्मा घालून कोणी रॅम्प वॉक नाही करत, राईट? प्रोफेशनली पण. आणि बऱ्याच वेळा तुम्ही जर फिमेल्सला विचारलं तर चष्मा बऱ्यापैकी फिमेल्सला असतो, पण तो घालायचा नसतो. का तर ते चांगलं दिसत नाही. बरोबर. तर बऱ्याच वेळा फिमेल्सला दिसत नसतं, पण ते चष्मा विना घालून बाहेर पडतात. तर चष्मा आहे ते लपवायची काही गोष्ट नाहीये. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही लेसिक सर्जरी करून घ्या. बरोबर. छान दिसा. सुंदर. सो मोतीबिंदू काय असतो हे मला माहिती आहे, पण जे नॉर्मल लोक आहेत की त्यांना माहित नाही की मोतीबिंदू काय असतो आणि तो कोणत्या वयात आणि कोणाला होतो, थोडक्यात माहिती सांगा मला. तर मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यात एक नैसर्गिक लेन्स आहे. ती लेन्स एकदम ट्रान्सपेरंट आणि अशी छान असते. जसं जसं आपली वय वाढत जातं ती अशी धुरकट आणि पांढरी होत जाते, आणि ती पांढरी पडली तर त्यातून लाईट काय पास होत नाही आणि आपल्याला अंधुक दिसायला सुरू होतो. बरोबर. मोतीबिंदू सगळ्यांना होणार का? हो. जसे आपले केस पिकतायत तशी आपली डोळ्यांची लेन्सही पिकणार आहे. हे लवकर कधी होतं? जेव्हा आपण स्टिरॉइड आय ड्रॉप्स वापर करतो, शुगर असेल, अनकंट्रोल डायबिटीज, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कॅटरॅक्ट लवकरही होऊ शकतं. अगदी लहान मुलांपासून म्हणजे कुठल्याही वयात मोतीबिंदू होऊ शकतो. ओके. सो मोतीबिंदू सध्या कोणत्या कोणत्या आधुनिक उपचार म्हणजे आपण काढू शकतो? तर मोतीबिंदूचं ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी. हे सगळ्यात कॉमन आहे. सर्जरीचे आपले बरेच टेक्निक्स असतात. सगळ्यात कॉमनली जी आपण सर्जरी करतो ती फेको किंवा फेको इमल्सिफिकेशन कॅटरॅक्ट सर्जरी. ह्याच्यात आपण सक्शनद्वारा ते मोतीबिंदूचे तुकडे करून मोतीबिंदू बाहेर काढतो आणि त्याच्या जागी एक आर्टिफिशियल लेन्स आपण इम्प्लांट करतो. आता ह्याच ऑपरेशनमध्ये आता अजून लेझरचा वापर आपण करू शकतो. त्याचा आपण फेमटो कॅटरॅक्ट म्हणतो. तर फेमटो म्हणजे काय? तर एक रोबोटिक किंवा AI गाइडेड कॅटरॅक्ट सर्जरी ह्याला आपण म्हणू शकतो. कारण जे स्टेप्स सर्जन करतो तो स्टेप फेमटो किंवा तुम्हाला तो रोबो करून देतो. तर त्या दृष्टिकोनाने ही सर्जरी अजून सेफ आणि अजून प्रिसाइज झाली आहे. कारण लेझरचे जे उपचार आहेत किंवा जे कट्स असतात ते अतिशय रिपीटेबल आणि सेम असतात, जे सर्जन कडून थोडे वर खाली होऊ शकतात. तर फेमटो कॅटरॅक्ट म्हणून जे कॅटरॅक्ट सर्जरी आहे ते त्याच्यातली लेटेस्ट सर्जरी आहे. बर. ओके. सो आपल्याकडे कुठली अवेलेबल आहे आता सध्या? आपण दोन्हीही करतो. वा, दोन्ही चालू आहे. कॅटरॅक्ट सर्जरी आणि फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी, आपण दोन्हीही कॅटरॅक्ट सर्जरीज करतो. बर.
खूपच भारी. सो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर चष्मा कायमचा जातो का? येस, म्हणजे बरेच पेशंट्स मोतीबिंदू ऑपरेशन नंतर जेवढे खुश नसतात तेवढ्या त्या कारणाबद्दल खुश असतात की माझा चष्मा कायमचा गेला. अच्छा. तर मोतीबिंदू ऑपरेशन नंतर चष्मा आपण नक्कीच घालू शकतो, पण त्यात सुद्धा आपल्याला तशी लेन्स निवडायला लागते. बर. आता लेन्स जी आपण म्हटलो इंट्राऑक्युलर जी लेन्स असते त्याच्यात विभिन्न प्रकार आहेत. मोनोफोकल लेन्स, मल्टीफोकल लेन्स, इड ऑफ लेन्स. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारचे जे लेन्स आहेत त्याने विजन वेगवेगळी होते. जेव्हा आपण मोनोफोकल लेन्सचा विचार करतो तेव्हा आपली फक्त लांबची विजन क्लिअर होते, जवळला चष्मा राहणार आहे. त्यातच चांगली लेन्स म्हटली तर आपल्याला ट्रायफोकल लेन्स किंवा मल्टीफोकल लेन्स, ह्यात आपल्याला लांबचं, कम्प्युटरचं आणि जवळचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात. पण ह्या लेन्सचं एक डिसएडव्हान्टेज पण आहे की ह्या लेन्समध्ये इतके पॉवर्स असल्यामुळे त्यात बऱ्यापैकी रिंग्स असतात. बर. तर समोरून जर का रात्री प्रकाश आला तर तो असा पसरतो किंवा त्याचा भास खूप जास्त होतो. तर जे नाईट ड्रायव्हिंग करणारे असतात, मेल्स असतात, मग त्यांना ह्या लेन्सेस सुटेबल नसतात. तर मोनोफोकल आणि ट्रायफोकल ह्याच्या मधला एक नवीन लेन्स म्हणजे इड ऑफ. हा प्रकार असा आहे की ह्याच्यात आपल्याला लांबचं क्लिअर दिसतं, जवळचंही क्लिअर दिसतं आणि आपल्याला त्या रिंग्सही नसतात जेणेकरून आपल्याला ग्लेअर किंवा फोटोफोबिया होईल. तर असे विभिन्न प्रकारचे लेन्सेस अवेलेबल आहेत आणि जे तुमच्यासाठी सुटेबल आहे तुमच्या वर्क पॅटर्ननी किंवा तुमच्या डोळ्याचे आजाराप्रमाणे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. सुपर. सो मॅम आता तुम्ही लेन्स बद्दल बोललात, मोनोफोकल वगैरे, पण मग त्यात पण ना स्वदेशी आणि नाही का एक्सपोर्टेड, इम्पोर्ट केलेले, सो ह्या दोन गोष्टी असतात. सो कुठली लेन्स वापरायला पाहिजे, कुठली लेन्स त्यांना सांगायला पाहिजे की डॉक्टर आम्हाला ही लेन्स यूज करा? स्वदेशी लेन्सेसही आहेत आणि विदेशी लेन्सेस. विदेशी बघायला गेलं तर विदेशी लेन्सेस भरपूर महाग असतात. हो. आणि परफॉर्मन्सही चांगला असतो. बरोबर. पण असं नाहीये की स्वदेशी लेन्सेस काम करत नाही. आता भारतातही एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत चालली आहे, आपल्याकडेही जे प्रोडक्ट्स बनतायत किंवा जे लेन्सेस बनतायत ते मी म्हणेल इक्वली परफॉर्म करतायत. तर ज्यांना अगदी विदेशी लेन्स किंवा इम्पोर्टेड लेन्स अफोर्ड नाही करता आलं तरी तुमचं काही लॉस नाही होणार आहे, कारण आपल्या इंडियन लेन्सेस पण खूप छान आहेत आणि खूप छान परफॉर्म करतायत. सुपर सुपर. सो थोडं मागं जाऊन ना लेझर ट्रीटमेंट बद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचंय. सो लेझर ट्रीटमेंट कुठल्या पेशंटसाठी तुम्ही करता आणि त्याच्यानंतर काय काय प्रिकॉशन्स घ्यावे लागतात? तर लॅसिक लेझर आपण अगदी हाय मायनस नंबर, प्लस नंबर, अस्टिग्मॅटिझम ह्या तिन्ही नंबरसाठी आपण लेसिक लेझर करू शकतो. आता लेसिक सर्जरी म्हणजे काय, तर आपण हा जो बुबुळ आहे आपला पुढचा, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, तर कॉर्नियाची एक थिन लेअर आपण काढतो. ते आपण ब्लेडनी काढतो. ते फ्लॅप आम्ही म्हणतो त्याला आमच्या भाषेत. तो फ्लॅप लिफ्ट करून लेझर शूट होतो. आता जो लेझर जो शूट होतो त्यात आपल्याला पॉवर फीड करायला लागते. जी तुमच्या चष्म्याची पॉवर आहे ती स्टेबल पॉवर आपण त्यात फीड करतो आणि तो पॉवर तुमच्या कॉर्नियावर इम्प्रिंट होऊन जातो. तर जो काम तुमचा चष्मा करतोय तो आता तुम्हाला तुमचा डोळा करायला लागतो. बरोबर. तो फ्लॅप आपण परत रिपॉझिट करतो आणि नॅचरल हिलिंगनी तो फ्लॅप हील होतो. तर म्हणून आपण म्हणतो की डोळे चोळायचे नसतात ऑपरेशन झाल्या, कारण तो फ्लॅप हील होत राहतो. तर 1-2 आठवडे आपल्याला डोळ्यांची काळजी घ्यावी लागते. ओके. तर जसं लेसिक आहे त्यातच पुढचं आहे फेमटो लेसिक. तर फेमटो मध्ये हे जे फ्लॅप आपण ब्लेडनी बनवलं तो फेमटो आपल्यासाठी बनवतो. तर तो फ्लॅप जास्त प्रिसाइज असतो, जास्त छान असतो. जेव्हा आम्ही सर्जरी करतो तो चांगला आणि छानपैकी रिपॉझिट होतो. तर लेझर जसे जसे ॲडव्हान्स होतात त्याचे रिझल्ट्स पण तसे चांगले होत जातात. आता त्यातच ॲडव्हान्स म्हणजे स्माईल पूर्णपणे फेमटोच लेझर वापरला जातो. आता फेमटो लेझरमध्ये ते एक
ट्रीटमेंट करतो कॉर्नियावर आणि एक थिन लेंटिक्यूल फक्त आम्हाला बाहेर काढायची असते. म्हणजे सर्जनचा रोल अगदी कमी कमी होत चाललाय आणि मशीनचा रोल वाढत चाललाय, जेणेकरून रिझल्ट खूप छान मिळत आहेत. बरोबर. आणि रिकव्हरी फास्ट होतीये आणि जो त्रास होतो ऑपरेशन नंतर तो सगळा कमी कमी होत जातो. सुपर. आता सध्या तुम्ही कुठल्या प्रकारचे पेशंटला जास्त हँडल करतायत? सध्या मी म्हणेल परत डोळ्यांची साथ आली आहे. बर. सगळ्यांना डोळे आलेत. बर. तर सगळ्यांनी काळजी घ्यावी. बर. ज्यांना डोळे आलेत त्यांनी घरात बसावं, कारण जितकं ते बाहेर फिरतील त्याने सगळ्यांना ते पसरणार आहे. बरोबर. आणि एकदा डोळे आले की ते 1-2 आठवडे बरे होत नाही. बरोबर. तर थोडंसं हायजीन मेंटेन करा आणि घरी बसा. बर. सो डोळे येणे हा काय प्रकार असतो आमच्या प्रेक्षकांना सांगा जरा. डोळे येणे म्हणजे एक व्हायरल आहे. जसं आपल्याला सोर थ्रोट होतो, जसं आपल्याला सोर आयझी होतात, ते एक इन्फेक्शन आहे जे आपल्याला एकमेकांकडून पसरतं. डोळ्यात डोळे बघण्याने ते काही इन्फेक्शन पसरत नाही, ते टचनी पसरतंय. तर जेव्हा आपण जे अश्रू येतात ते आपण डोळ्यातले हाताने पुसतो आणि तेच हात आपण इकडे तिकडे लावतो आणि समजा तेच हात दुसऱ्याने तिथे लावून परत त्याच्या डोळ्याला लावलं तर ते इन्फेक्शन स्प्रेड होणार. नुसतंच एकमेकाकडे बघून ते काही इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. त्याच्यात घाण येणं, चिकट पाणी येणं, डोळे लाल होणं, लाईट टॉलरेट न होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि जसं सर्दी खोकल्यासाठी सुद्धा आपण कुठलंही औषध नाही घेतलं तरी आपण 7 दिवसात बरे होतो, तसंच डोळे आले तरी आपण कुठलंही ड्रॉप नाही वापरलं तरी आपण 7 दिवसात बरे होणार आहात. पण तेवढं तुम्हाला धैर्य ठेवायला लागेल. नुसतंच जाऊन मेडिकलमधून कुठल्या तरी ड्रॉप उचलायचा, टाकायचा, नाही माझे डोळे बरे होत नाहीये, मग दुसरा ड्रॉप घ्या, मग तिसरा ड्रॉप घ्या, त्याने अजून नुकसान होतं. आणि जे व्हायरल कोर्स आहे तो अजून प्रोलॉंग होतो. तर मी म्हणेल की तुमचे डोळे आले असतील तर तुम्ही फक्त घरी बसा आणि काही ड्रॉप वापरू नका, तरी तुम्ही बरे होणार आहात. पण खूप सारे अटेम्प्ट करू नका. नाही, मी तर म्हणते की युट्यूबचा डॉक्टर नकोच आहे. जा तुम्ही डॉक्टरांकडे जा, डोळेची तपासणी करून घ्या. खरंच डोळे आले असतील तर ते मेडिसिन लिहून देतील आणि ते यूज करा. मनानेच ठरवू नका की मला डोळे आलेत, काही इन्फेक्शन वेगळं पण असू शकतं. हो, अगदी. ते एक डिफरन्शिएट करणं खूप गरजेचं आहे. सो डेली रुटीनमध्ये आपण आपल्या डोळ्याची काळजी घेण्यासाठी काहीतरी टिप्स सांगा. डेली रुटीन मध्ये मी म्हणेल की डोळ्यांना हात लावू नका. ओके. हो, कारण सगळीकडे बाहेर खूप इन्फेक्शन्स असतात. सतत डोळे चोळणे म्हणजे इन्फेक्शन डोळ्यात डायरेक्ट टाकणे. लहान मुलांमध्ये बाहेरून ते आले की पहिली त्यांना हात धुवायला, पाय धुवायला, चेहरा धुवायला सांगा, कारण ते मातीत खेळून येतात. हात त्यांचे धुळीचे असतात. ती डस्ट आपण डायरेक्ट डोळ्यात टाकतोय जर का आपण डोळे रब करतोय. तर डोळे जेव्हा आपण रब करतो तेव्हा एक तर आपण इन्फेक्शन्स पास ऑन करतो, आणि दुसरा हा सतत रब करण्यामुळे आपला जो रेटिना आहे तोही वीक होतो आणि मायनस नंबर किंवा ॲस्टिग्मॅटिझम तोही वाढू शकतो. तर डोळे चोळणं किंवा डोळ्यांना हात लावणं तुम्ही बंद करा. खूप छान, खूप महत्वाची टिप आहे ऍक्च्युली. जसं काही नाही केलं तरी दॅट इज बेस्ट. जसं लहान मुलांना म्हणतो ना तोंडात हात नाही घालायचं, तसं डोळ्याला हात नका लावू. अगदी. ओके. पण जे लोक कंटिन्युअस मोबाईल समोर असतात किंवा लॅपटॉप समोर असतात त्यांनी अजून काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? डोळ्याला थंडावा मिळावा किंवा लाईफ वाढावी त्याची, म्हणून काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? त्यांना मी 3 गोष्टी सांगेल, ABC. एक, आर्टिफिशियल टीयर्स. ओके. तर तुम्हाला जर का डोळे खूप कोरडे वाटत असतील तर तुम्ही सतत एक आर्टिफिशियल टीयर्स तुम्ही ठेवू शकता, आणि जेव्हा कोरडेपणा जाणवत असेल तेव्हा तुम्ही टाका. हे प्रिझर्वेटिव्ह फ्री छान आय ड्रॉप्स आपल्याला मिळतात, ज्याने जास्त साईड इफेक्ट्स वगैरे होत नाही. आणि पुण्याचं वातावरण पण असं आहे की आपलं थोडंसं ड्रायनेस वर्षभर असतोच. पावसाळा सोडला तर अगदी ड्रायच असतो आपला क्लायमेट. तर ड्रायनेसचं प्रमाण पुण्यात नक्कीच जास्त जाणवतो. तर एक आर्टिफिशियल टीयर्स ठेवण्यात काही हरकत नाहीये. दुसरं म्हणजे ब्लिंकिंग. कॉन्शियस ब्लिंक करा. ब्लिंक म्हणजे काय? आपल्या गाडीच्या वायपर सारखे आहेत. बरोबर. आपल्या पापण्या. जे अश्रू तयार होतात त्याला पूर्णपणे पसरायचं काम लिड्स करतात. बरोबर. तर जर तुम्ही ब्लिंक केलं तर ते
पसरणार आहे. बरोबर. जर तुम्ही एकटक बघत राहिला तर एकतर ते ड्रायनेस वाढणार आहे आणि तुमचे ते जे अश्रू तयार झाले आहेत ते पसरणार पण नाहीये. बरोबर. ते उगाच वाया जाणार आहे. आणि सी म्हणजे कंप्रेशन. तर वॉर्म कंप्रेशन तुम्ही करू शकता. ओके. गरम पाण्याचा धबका. येस, गरम पाण्याने तुम्ही किंवा एका ड्राय क्लॉथनी थोडं कोमट करून तुम्ही वॉर्म कंप्रेस जर केले तर डेफिनेटली टीअर प्रोडक्शन वाढतो आणि जो ड्रायनेसचा प्रमाण आहे तो कमी जाणवतो. ओके. सो मॅम, आत्ता आपण जातोय उत्तरार्धाकडे, म्हणजे शेवटच्या पार्टकडे. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड खेळूया आपण तुमच्यासोबत. सो लवकर आन्सर द्यायचं. माझ्याकडे गिफ्ट हॅम्पर नाही आहे, पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. ओके. सो फर्स्ट, चष्मा की कॉन्टॅक्ट लेन्स? चष्मा. चष्मा की लेझर शस्त्रक्रिया? लेझर शस्त्रक्रिया, जर तुम्ही एलिजिबल कॅन्डिडेट आहात तर. स्वदेशी की विदेशी लेन्स? दोन्ही छान आहेत. डोळ्यासाठी एक सवय जी प्रत्येकाने पाळलीच पाहिजे? बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळा. ओके. मी म्हणेल पालक आणि मुलं दोन्हीही सोबत जावा, म्हणजे तुमचे डोळे रिलॅक्सही होतील, तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल आणि ओव्हरऑल तुमचा फिटनेस चांगला राहणार आहे. सुपर. आणि एक सवय जी लगेच बंद केली पाहिजे? मोबाईल सोडून द्या. जे की पॉसिबल नाहीये. कमी प्रमाणात बघा. ओके. सो आजच्या या एपिसोडमध्ये डोळे उघडणाऱ्या चर्चेतून एक स्पष्ट झाले की दृष्टी ही केवळ पाहण्याची क्षमता नाही, तर ती आपली जीवनाची गुणवत्ता आहे. सो डॉक्टर सारिका मॅम, तुम्ही आज इथं आलात आणि MLA टॉक शोमध्ये एवढं सुंदर इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी तुमचं धन्यवाद करते की तुम्ही मला इथे ह्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं आणि आपण इतका छान हा टॉक शो केला आहे. आणि जसं मी म्हटलं की कुठलीही प्लॅटफॉर्म जर का एका महिलांनी उभी केली असेल तर मला त्याचा खूप गर्व किंवा अभिमान वाटतो. कारण घरातून बाहेर पडून कुठल्याही गोष्टी करणं सोपं नाही आहे महिलांसाठी. जरी आपण 2026 मध्ये असो तरी आपल्याला घरचं सगळं बघून ह्या गोष्टी करायला लागतात. तर तुम्ही जो काय MLA हा ग्रुप क्रिएट केला आहे खूपच सुंदर आहे. आणि म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही पण जॉब करून हे सगळ्या गोष्टी करतायत, म्हणजे तुम्हालाही हॅट्स ऑफ आहे. थँक्यू सो मच. या गोष्टी करणं आणि दुसऱ्यांनाही तुम्ही अपॉर्च्युनिटी देताय की ह्या प्लॅटफॉर्मचं यूज करायला. तर 1,36,000 मेंबर्स ह्यांच्या MLA ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे हा खूपच मोठा प्लॅटफॉर्म ह्यांनी क्रिएट केला आहे आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. तर मी खरंच खूप प्राऊड फील करते. थँक्यू सो मच. तुम्ही MLAचे पार्ट आहात आणि आज ही अपॉर्च्युनिटी तुम्ही घेतली आणि आज तुम्ही आमच्यासोबत बोललात, कारण हा विषय पहिल्यांदाच पॉडकास्टवरती आला आहे आणि जो की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आजच्या काळातला म्हणजे नीड ऑफ आवर म्हणता येईल हा, अशी गोष्ट आहे. आणि तुम्ही एवढी छान इन्फॉर्मेशन दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद.